तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत. राम मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार आहे, पण त्यामुळे राजकारण तापलंय. भाजपचा इतिहास हा पळून जाण्याचा आहे आणि 2014 पासूनच त्यांचा इतिहास सुरू होतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. इतकंच नाही तर काही तर ब्रिटिशांचे हेर होते असा गंभीर आरोपही राऊतांनी केला. मग ते हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? हे RSSला मान्य आहे का? हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का? हे त्यांनी सांगावं ना. रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का? जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास, आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा किती मोठे झाले. रामाची लढाई ही रामाचं महत्त्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली. त्या मंदिराची लढाई गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं. हे कोणी विसरू नये. शिवसेनेचे योगदान जे विचारतायत त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठे होतात? तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत. कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखावीर होते सगळे लोक. स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते. ते या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत. ही दुर्दैव देशाचं आहे. म्हणून त्यांचा इतिहास 2014 नंतरचा आहे आणि आमचा इतिहास प्राचीन आहे. 150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या देशानं जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मग आता कुणाची नावं घ्यायची नाही. सर, पवार साहब ने कहा है 24 के चुनाव के लिए गठबंधन का हमारा कोई चेहरा हो ये जरूरी नहीं, बाद में तय कर सकते 77 में. ये बात सही है. कोई चेहरे की जरूरत नहीं है. अगर जिस देश में तानाशाही होती है वो तानाशाही के पॉलिटिकल राजनीतिक दल होता है, वो दल अपने तानाशाह का जो चेहरा है वो सामने लाता है. स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही माफी मागत होते असेही राऊत म्हणाले. भाजपवर टीका करताना राऊतांचा रोख नेमका कुणावर होता हे कळालेलं नाहीये. आगामी काळात यावर प्रकाश पडेल का, हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.